नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत केळ्याचे काप। त्यासाठी आपण इथे कच्ची केळी घेतलेली आहेत, ती स्वच्छ सोलून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण उभी चिरून घेतलेली आहेत तिरकी आणि आता टोपात काढून घेतलेली आहे आणि त्यात घातलेली आहे 1 चमचा हळद। त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे, इथे तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे इकडे। धणे पावडर 1 चमचा घेतलेला आहे आणि लास्टला आपली काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे 1 चमचा मोठा भरून। आणि व्यवस्थित आता आपण ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरता मीठ इथे घालायचं आहे, इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। 1 चमचा या एवढ्या केळ्यांसाठी पुरे आहे। चवीनुसार आपण घालायचं आहे मीठ, एकदम जास्त नाही घालायचं आहे, चवीपुरताच घालायचं आहे। आणि आता इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोट करून घ्यायचं आहे तांदूळ आणि रवा त्याच्यामध्ये। तर आता आपण पहिले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता की आपण मसाले चांगले घेतलेले होते, त्यामुळे इथे मसाले व्यवस्थित कोट झालेले आहेत। हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे दोन्ही बाजूला केळ्यांचा मसाला नीट लागतो आणि मग चव पण चांगली येते। आता इथे तुम्ही बघू शकता की केळ्याला कसा मसाला लागलेला आहे पूर्ण, आणि पाणीही सुटेल कारण की आपण त्यात मीठ घालतो। तर त्यानंतर आपण असे प्रकारे कोट करून घेतलेले आहे तांदूळ आणि रव्यामध्ये। आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपण तळून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनटं लागतात तळायला, जर तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवर तळलं तर। इथे तुम्ही बघू शकता की मी ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व केले आहे, तुम्हाला जे आवडतं त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता। नक्की ट्राय करा। धन्यवाद।